नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, गेले कित्येक दिवस आपण फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, युट्यूबवर अनेक असे व्हिडिओज बघतोय की लोकांच्या गाड्या अचानक बंद पडल्यात, इंजिन ब्रेकडाऊन झालंय, इंजिन मधनं काहीतरी आवाज येतोय, इंजिन व्हायब्रेट होत आहे, ब्रेकिंगचे इश्यूज येत आहेत, टू व्हीलर्स खास करून ब्रेकडाऊन होत आहेत आणि मायलेज अचानक एकदम रिड्यूस झालंय. म्हणजे होंडाची किंवा मारुतीची गाडी असून सुद्धा मर्सिडीजचा ऍव्हरेज देते, असं खूप लोकांचे कमेंट्स आले होते. आधी कोणाला काही समजत नव्हतं की अचानक या गाड्यांना झालंय काय, मतलब कोरोना व्हायरस सारखा काहीतरी एक भलता व्हायरस गाड्यांमध्ये शिरलाय की काय, असा प्रश्न प्रत्येकाला पडत होता. बट हळूहळू जेव्हा मेकॅनिक्स याच्यावर एका पाठोपाठ ज्या गाड्या ब्रेकडाऊन होत्या त्याच्यावर ते अभ्यास करू लागले आणि मग कार एक्सपर्ट जो अभ्यास करू लागले, त्याच्यावर त्यांनी असा निष्कर्ष काढला की आपल्याला न सांगता जे काही आता गव्हर्नमेंट पेट्रोल बरोबर, इथेनॉल बरोबर जे काही एक्सपेरिमेंट करते त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ वाढलेला आहे आणि हा वाढतच जाणार आहे. कारण आधी E10 म्हणजे 90% पेट्रोल आणि 10% इथेनॉल हे आतापर्यंत हे कॉम्बिनेशन होतं. 10% इथेनॉलचा कुठलाही प्रॉब्लेम नव्हता, तुमची गाडी कुठल्याही सालची असो काही इश्यू नव्हता. बट ऑल ऑफ अ सडन आपल्याला माहिती न देता गपचूप पेट्रोलवाल्यांना सुद्धा, म्हणजे पंपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ते माहिती नसेल कदाचित, बट गपचूप हे E10चं E20 करण्यात आलंय. म्हणजे 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल. म्हणजे एकाचं कालच मी फेसबुकवर रील बघितली होती की समजा पाण्याची बाटली एवढी असेल तर पेट्रोल तुम्हाला एवढं दिसेल आणि इथेनॉल एवढं दिसेल. मग ते जेव्हा अख्खं आपण मिक्स करू तेव्हा तुम्हाला कळणार सुद्धा नाही की पेट्रोल आणि इथेनॉल यातलं कुठलं आहे ते. बट जेव्हा हे इंजिनमध्ये जातं, जर 2023च्या आधीचं तुमचं इंजिन असेल तर हे कम्पॅटेबल नाही आहे तुमच्या इंजिन बरोबर आणि तुमची गाडी आज ना उद्या सफर होणारच आहे. म्हणजे आता त्यांचा जो एम होता की 2030 पर्यंत आपण E20 हे कॉम्बिनेशन आणायचं वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करून, बट हे एक्सपेरिमेंट्स सरकार स्वतः न करता आपल्यावरच करते. जर तुमच्या गाड्या चालल्या तर मग ते कदाचित सक्सेसफुल झाले असं त्यांनी मान्य केलं असतं. अजूनही ते मान्य करतातच आहेत, अजून ते डिसॅग्री करतच नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिका असो, ब्राझील असो, सगळीकडे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सक्सेसफुल झाल्यात. एखाद दोन गाड्या बिघडल्या तर त्याच्यात काय बिनसलं एवढं. बट ही अर्धवट माहिती जी हल्ली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये नेहमी असते तशीच अर्धवट माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे. अमेरिका असो किंवा ब्राझील असो, ब्राझीलला तर F1 रेसिंगचं खूप वेळ आहे, तो तिकडे हे ऑप्शन्स आहेत. बट तिकडे जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपवर जाता, एका त्या पंपवर तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसतात. तुमची गाडी जर लेटेस्ट असेल तर तुम्ही E20 किंवा E30 जो काय त्यांचा लेटेस्ट प्रकार आहे तो, किंवा अमुक सालापासून अमुक सालापर्यंत असेल तर E10, किंवा तुम्हाला 100% पेट्रोल पाहिजे असेल तर ते. असे ऑप्शन्स आपल्याकडे नाही आहेत आणि या कॉम्बिनेशनवर येण्यासाठी ब्राझीलला 5 दशक लागली होती, जे आपण 5 वर्षात करायचं बघतोय. ते अनेक गाड्यांच्या जो स्टडी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की 2023 पासूनच्या गाड्या आहेत त्या E20 बरोबर नक्कीच कम्पॅटेबल आहेत. बट सरकारचं आता असं म्हणणं आहे की आता E27 आणि E30 सुद्धा ते लवकरच त्याच्यावर काम करणार आहे. जर असं झालं तर 2023च्या गाड्या सुद्धा कम्पॅटेबल नाही आहेत त्या सगळ्या गोष्टींबरोबर. आणि त्याच्या आधीच्या ज्या गाड्या आहेत ते तर म्हणजे आपण सगळे बोंबललोच, आपल्याला आता धक्का मारतात सगळीकडे जायची सवय लागणार आहे. तसं पण मुंबईसारख्या शहरात आपण 1-2 करतच चालत असतो, त्यापेक्षा धक्का मारून आपला कार्डिओ पण होईल आणि काय होईल काय माहिती. बट अजून एक दुर्दैवाची गोष्ट अशी की या कॉम्बिनेशनमुळे, E20 या कॉम्बिनेशनमुळे जर तुमचं इन्शुरन्स तुम्ही काही क्लेम करायला गेलात, ॲकोनी तर आता सांगितलंच आहे, ॲको एक मोठी इन्शुरन्स कंपनी आहे, तुम्हाला माहितीच असेल, त्यांनी सांगितलं आहे की या जर सगळ्या गोष्टी या कॉम्बिनेशनमुळे जर तुमची गाडी डॅमेज झाली तर इन्शुरन्स आम्ही ते ॲक्सेप्ट करणार नाही. आपल्या गाड्यांच्या इंजिनच्या तिकडे सुद्धा लिहिलेलं असतं की E10 पर्यंत सगळं ओके आहे, त्याच्या पुढे ही गाडी अजिबात कम्पॅटेबल नाही आहे. टू व्हीलर्स खास करून त्यांना हा खूप समस्या ही फेस करायला लागते. ज्या मोठ्या कंपनीज आहेत बाईकच्या, आय थिंक हिरो आणि TVS, त्यांनी तर सांगितलेलं आहे की आता 2023च्या ज्या आधी बाईक्स आहेत त्यांनी सगळ्यांनी इंजिन जे आहेत ते रिप्लेस करून घ्या. बट एवढं सगळं करणार कोण. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असं नोटबंदी आली मनात, लावली लोकांवर, GST आली मनात, लावली लोकांवर, बोट चोरी आलं मनात, त्याच्यावर मी काय बोलणार नाही. ते आता तुम्ही सांगा काय खरं होतं का ते खोटं होतं ते. बट त्याचप्रमाणे हे तुम्हाला आधी एक ऑप्शन द्यायला हवं होतं की बाबा E20 आम्ही एक नवीन प्रकार, एक नवीन एक्सपेरिमेंट करतोय, तर हे जर तुमची गाडी 2023च्या आधीची असेल
तर तुम्ही दुसरं ऑप्शन म्हणजे फुल पेट्रोलचं किंवा E10 वाला ऑप्शन घेऊ शकता, नाहीतर मग तुम्ही हे ऑप्शन ऍक्सेप्ट करू शकता. आपल्या गाडीत आज कुठल्या कॉम्बिनेशनवाला पेट्रोल जात आहे हे ना आपण सांगू शकतोय, ना ते पेट्रोल पंपवाले कर्मचारी सांगू शकतायत. सेकंड थिंग, जर आपण 80%च पेट्रोल वापरतोय, 20% इथेनॉल वापरतोय, तर पेट्रोलचे दर उतरत का नाहीये? आपण अजूनही त्या याच्यात का करतोय? 103 रुपये आता पेट्रोल आहे, डिझेल सुद्धा आता हळूहळू त्याच लेवलला येणार आहेत असंच गडकरी साहेब बोलले होते. आणि जरी तुम्ही प्रीमियम घ्यायला गेलात तर प्रीमियम मध्ये सुद्धा हे कॉम्बिनेशन येणार आहे किंवा आलेलं सुद्धा असेल. सो प्रीमियम घ्या काय किंवा साधं पेट्रोल घ्या, काहीही फरक पडणार नाही. जर तुमची गाडी 2023च्या आधीची असेल तर तुम्हाला या कॉम्बिनेशनचा आज ना उद्या फटका पडणारच आहे. माझी गाडी या 2 महिन्याआधी 2-3 वेळा स्टार्टच होईना. तर एकदा त्यांनी सांगितलं स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे, एकदा सांगितलं काहीतरी त्याचं हे ब्रेकडाऊन झालंय. आता काय माहिती खरं खोटं की याच्यामुळे हे सगळे पार्ट्स खराब होत आहेत की अजून काय होत आहे देव जाणे, की गाडी जुनी झाली आहे. बट बाकीच्यांचा आत्ता एक जे मी व्हिडिओज बघतोय त्याच्यावरनं वाटतंय की कदाचित माझी गाडी सुद्धा याच सगळ्या गोष्टींमुळे इफेक्ट झाली असावी. आता जो मोठा याच्यात फॅक्टर येतोय तो म्हणजे नितीन गडकरी साहेबांचा. नितीन गडकरी साहेबांच्या दोन्ही मुलांचं जो मेन बिझनेस आहे, ज्या कंपनीज आहेत त्या इथेनॉल प्रोडक्शनच्याच आहेत. म्हणजे त्यांचं एकाच्या मुलाचे तर शेअर्स एकदम आता रॉकेट सारखे उडालेत. दुसरे जर मी चुकत नसेल तर अजून ते अनलिस्टेड आहेत, पण ते सुद्धा खूप प्रॉफिटमध्ये आहेत. म्हणजे काहीतरी समजा 10 किंवा 15 करोडची जी कंपनी असेल ती आता अचानक 600-650 करोडची झालेली आहे. त्याच्यावर गडकरी साहेबांचं असं म्हणणं होतं की हे पेट्रोल लॉबी या सगळ्या गोष्टी करतायत. या आमच्या शुगर केनवाल्यांचं आम्ही चांगलं भलंच करतोय. आधी शुगर केनचा 1200 रुपये क्विंटल काहीतरी होतं, ते आता 2600 रुपये क्विंटल झालंय. मान्य आहे शेतकऱ्यांचं चांगलं झालं तर आपल्याला काय त्याच्यात वाईट वाटण्याचं कारण नाही आहे. अरे बट सामान्य माणसाला, मिडल क्लासवाल्यांना किती त्रास होतोय की तुम्ही एक्सपेरिमेंट आमच्यावरच करताय आणि याच्या आधी तुम्ही काही स्टडी केला नव्हता, तुम्ही विचार केला नव्हता त्याचा, तर ही खूप वाईट गोष्ट आहे असं शेवटी म्हणावं लागेल. गडकरी साहेबांचं असं म्हणणं होतं की 1 लाख करोडच्या आसपास गव्हर्नमेंटनी पैसा वाचवला आहे. जर गव्हर्नमेंटनी हा पैसा वाचवला आहे तर त्या पैशांचा फायदा सामान्य लोकांना का होत नाहीये? आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे आता ज्या सगळ्या मोठ्या कंपनीज आहेत गाड्यांच्या, त्या म्हणजे मारुती, हुंडाय, होंडा, या सगळ्या टाटा, महिंद्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, या सगळ्या कंपनीज गप्प का आहेत? त्यांना काही कळत नाहीये की हे जे कॉम्बिनेशन आहे हे आपल्या गाड्यांना सुटेबल नाहीये. खास करून आधीच्या ज्या गाड्या होत्या त्या 2023च्या आधीच्या गाड्या, तर त्या आता साहजिकच आहे, त्यांना गप्प बसण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. कारण उगाच काहीतरी सरकारच्या विरोधात बोलून स्वतःच्या पायावर धोंडा कोण मारून घेणार? स्वतःच्या कंपनीवर ईडीची धाड उगाच कशाला कोण ओढवून घेणार, नाही का? त्यामुळे ते सुद्धा गप्प आहे. सो मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की मिडल क्लास नेहमीप्रमाणे इकडे सुद्धा बकरा होणार आहे आणि मिडल क्लासचं सरकारला काही पडलेले नाहीये. तुम्हाला ओव्हरऑल या कॉम्बिनेशनचा तुमच्या गाडीवर काही अनुभव किंवा काही परिणाम होतोय का, याचा तुम्हाला काही अनुभव आलाय का, हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.